इज व्हेरी डेंजरस पोऱ्या पोऱ्या देख पोऱ्या मेरा पोऱ्या फटाने सांगितले तुझ्याबद्दल मला बोलले इट इज व्हेरी डेंजरस डोळा हळूच खोडून बघू नको काय सांगितलं डेंजरस पोऱ्या यू आर फटाने सांगितलंय नको रडू नको खरं ते सांगतोय तुला पण नीट समजून सांगायचं गौरांसारखं नाही तू देश तर मंडळी झालेलं आहे किचनची साफसफाई करून त्याच्यानंतर तिकडची लादी पुसून घेतली आणि हा उठला तर याला बघितलं आणि आता जेवायचं आहे वाजलेत 1:45 बबरू ए बबरू पप्पा का बनवतात भेंड्याची भाजी स्पेशल भजी असेल तर वशील नाही तर असेल चला हात जोड बोल वक्रतुंड जोरात गुरुर ब्रह्मा गुरुर नीट बोल ओम बू हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजलेत 11:30 10 मिनटं बापरे खूप टाईम झालं कालसुद्धा बाळाने एवढं जागवलं ना अक्षरशः मी रडली रात्री एवढं डेंजर 3 वाजले तरी झोपत नाही शेवटी काल रात्री डायपर लावलाच हा एकच पर्याय होता डायपर लावला तेव्हा तो झोपला नाही तर मग मला तेवढी पण झोप नसते भेटली मला थोडी झोप भेटावी म्हणून मी डायपर लावला बापरे आणि त्यालासुद्धा एवढं डेंजर ना काल लयच घेऊन घेऊन कंबर दुखायला लागली माझी तर आता ना घाई झाले खूप लेट उठले काय झालं अंघोळ झाले तुझा नाश्ता कर आईने उपमा बनवलाय तर आता याला नाश्ता दिलाय आता चापचा हे काय बोलतात चहा आणि बिस्किट खाऊन घेते बाळाच्या आंघोळ करायला गेल्यात आता मालिश करून झाले तर पटापट आता दुरीचं तयारी करायला लागेल ते सगळं परत त्याचा डब्याचं काय नेणार आहे काय माहिती गौरव तू उठ आणि खा नाश्ता कर बोल चादर मस्त टाकले बेडशीट आता हे सगळं आवडतंय थोडं थोडं तुझी बडबड ऐकायला मला टाईम नाही आता नाश्ता कर पटापट बोल मी इकडंच आहे ये इकडं ये घे प्लेट आण तुझी पटकन देवपूजा झाले मस्त लेट झाले पण झाले पोटीने वाचायला बघू बोल तर बस आणि काय युवांश कशाला ठेवायचं युवांश काय आहे ना त्याचं नाव बस तर करवंट्या पेटवा लागतील बस गडबड जास्त नाही ते नंतर सांगणार तर मी किचनची साफसफाई करायला घेतलेली आहे साफसफाई म्हणजे भांडे वगैरे तर नाही घासणार पण धूळ वगैरे सगळे आहे ते काढायचे कलर मारायचा सुद्धा विचार चालला आहे माझा पण आत्ता नाही किचनमध्ये नंतर बघू गणपतीमध्ये तिकडच्या रूममध्ये बघूया 2 दिवसात उद्या वगैरे मारला तर पण आता पहिला किचनचे सगळं धूळ वगैरे ते काढून घेते जाळ्या वगैरे कारण एवढं झालेलं ना मी कधी साफ केलेलं 9वा महिना चालू झालेला मला त्याच्यामध्ये काहीतरी साफ केलेलं मी त्याच्यानंतर केलंच नव्हतं तर लगेच घाण होते लगेच म्हणजे लगेच आणि एवढे घाण झालेले ना बापरे
एवढे घाण निघाले, खूप घाण निघाले. किचनमध्ये नुसतं झाडू मारला मी तर केवढे घाण निघाले. तेवढेच करून घेतलं आणि मग किचनचे लादे वगैरे बसून घेतले. मग साफसफाईचं भांडी वगैरे बघूया गणपतीमध्ये. हे फक्त थोडं बारशापुरतंच, पण बारशाचं पण आता काय नीट समजत नाही आहे. बघूया कसं काय ते समजेल तुम्हाला. पटकन साफसफाई करून घेते आणि उद्या मी फ्रीजवरचं साफ करणार आहे. फ्रीजसुद्धा साफ करायचं आहे मला आतमधून. ते सुद्धा कधी बघूया. नुसता पुसून तरी घ्यायचं आहे, तेवढं तरी करून घ्यायचं आहे. आणि मला साफसफाई केल्याशिवाय मला तर राहत नाही. कधी मी साफसफाई करते असं होतं. आणि आता आज एवढंच तर हेच करता करता 1:15 वाजून गेला तर माहिती नाही पडलं. आईंना बोलले जरा भांड्यांवर काहीतरी टाका. मग आई चादर टाकतात, कारण मग भांडी घासलेले तर त्याच्यावर सगळं पटाने बघू शकता तुम्ही केवढे घाण धूळ वगैरे सगळी पडते. तर कांदे काढून घेतले, वरती लावलेले लसूणसुद्धा लावलेला होता, म्हणजे जास्त मग घेत होतो तो सुद्धा काढून घेतला. आणि आता माझी साफसफाई चालू होती. बाळ झोपलेला म्हणून मला हे करायला भेटलं. तो जेव्हा अंघोळ होते ना तेव्हापासून झोपतो तो मस्त दुपारपर्यंत, 3:30पर्यंत तरी मस्त झोपतो. मग मला टेन्शन नसते. मग त्या वेळेत मी जरा साफसफाईचं करू शकते मी, किंवा काय मला जे करायचं आहे ते करू शकते. म्हणून हे करायला पॉसिबल झालं तो झोपला म्हणून. नाही तर तो उठलेला जागा असता म्हणजे मला काहीच नसतं करायला भेटलं. तर आता पुढची साफसफाई आता पटापट करून घेते. तर मंडळी झालेलं आहे किचनची साफसफाई करून. त्याच्यानंतर तिकडची लादी पुसून घेतली आणि मग हा उठला तर याला बघितलं. आणि आता जेवायचं आहे. वाजलेत 1:15. काय खरं नाही, केस विचारायला नाही भेटले मला. आता याला फिडिंग केले. आता हाय हा खेळता खेळता झोपेल, तोपर्यंत मी जेवून घेते. भूक लागली आणि जेवणाचा टाईमसुद्धा गेला निघून. तर जेवूया पटकन, 2 वाजले. हाय चालू आहे खेळ. तर आज माझी एवढी मस्त झोप झाली ना, खूपच मस्त. 2:45 वाजता झोपलेले, ती जरा उठले व परत झोपले. हा उठलेला म्हणून तर वाटलं खूप फ्रेश वाटतं आता. अजून आता जरी झोपले असते तरी मला झोप लागली असते, अशी मला आज झोप लागत होते. छान वाटलं, छान. 4:45 वाजायला आलेत. हे सुद्धा येतील आणि आता जाते जरा चहा वगैरे, भाकरी वगैरे काय बघायचे. आईने भाजी काय आणली, साफ वगैरे करायची. याचं पहिले याचं बघते जरा. छिच्छी केले. अरे 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 चला मंडळी, मशीन लावून झाले, 6:30 वाजलेत. आणि हे कांद्यांची जाळीसुद्धा घासून घेतली. आई बोलते मी घासते, पण मला एकच घासते मी. मग ती खाली ठेवले घासून. आणि आता काय बोलतात, पोती वाचून घेते, कारण मला पोती वाचायला भेटली नाही. सकाळी खूप घाई झाली त्याच्यामुळे पोती वाचायला भेटली नाही. तर आता वाचून घेते. गौरांशाला बसवलं आहे त्याला. आणि आमच्या घरात काही भाऊ आणि बाबा पण, म्हणजे दोघं पण असे शूज काढलं ना ठेवत नाही नीट. असे इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, प्रॉपर असे याच्यात असले ना म्हणजे काय वाटत नाही, दिसायला पण बरं दिसतं जरा. असं चलो 6:30 वाजल्यानंतर पोती वाचून घेते. गौरांश डब्बा संपलेला नाही आहे. TV बंद करणार मी. एकले नाटक करायला लागले डब्बा खायला, बिलकुल खायला हे नाही. आवडीचं असलं तरच नखरे करते. मटकीची भाजी दिलेली आज संपायला लावते त्याला. लवकर खा, पटापट संपलं पाहिजे. व्हेरी डेंजरस पोऱ्या पोऱ्या देख पोऱ्या मेरा पोऱ्या. फटाने सांगितले तुझ्याबद्दल मला. बोलले इट इज व्हेरी डेंजर. डोळा हळूच खोडून बघू नको. काय सांगितलं? डेंजरस पोऱ्या यू आर. फटाने सांगितलंय. नको रडू नको, खरं ते सांगतोय. तुला पण नीट समजून सांगायचं गौरांसारखं, नाही तर तू देशील मला फाईट. बिलकुल ऐकणार नाही असं सांगितलंय. किती पण ठसन बघ. काय बोलले? गौरांच्या डेंजर आहे का? गौरांपेक्षा इज डेंजरस. इज इट इज. काय बोला, असं बोलला?
नीट समजावून सांगायचं तरच ऐकणार. तुम्ही जर अतिशानपणा केला तर देल झणझणीत आपलं वाचा करणार तुम्हाला. बाळू तुम्हाला असं करणार, तू असं करणार. याचं असं सांगितलं वेळ डेंजरस तुला सांगितलं. त्याला पण तसंच आहे. मग तो सांगते मला नीट सांगा, लाडाने सांगा. तुला लाडाने सांगितलं झोप झोपतो. आमचं दोघांचं काय करायचं. फास घ्यायची पाळी आणणार नको नको असं हात ठेवा ना. गोरा गोरा पान फुलासारखा छान माझी काढू नको घाण नको काढू. पप्पाला केवढा छान गाणे आठवते बघा. मेरे राजा राजाजी भटाकडे गेलेले. भट्टाने काय सांगितले बघा, गौरांच्या जास्त डेंजर होणार आहे पण त्याला लाडाने सांगा असं काहीतरी सांगितलं. चला सांगायचं समजावून सांगा. समजून काय आपल्याला समजत नाही. काय नाही काय खरं नाही रे, काय खरं नाही तुझं. कसा राग पडतो ना आता सगळं. बबरू बबरू पप्पा का बनवतात भेंड्याची भाजी, स्पेशल भजी. अशील तर वशील नाही तर अशील राशील. अशी झाड झुडतस काय. हे बघा केवढे बारीक आहेत बघा, केवढे स्लिम ड्रीम. हवेत उडतील असे आहेत. नाही एवढा बी नाही की पाच उडून जाईल. चल बबरू का बघतेली. डेंजर बबडू आहे आमचा पप्पा सारखा. मिरच्या काय अशा या. चलो आजीकडे जा, आजीकडे. खाली ढकलीन. हा समजलं समजलं. तू छान नंतर झोपायचे आहे बाबू. तो झोपला. पप्पा आले बघ, जात आंघोळीला. पप्पाला पहिले बघून देते. आवाज दे ना. पप्पा पप्पा हे बघा पप्पा. पोऱ्या आवाज देतो तुला. पोऱ्या बोलते मला आवाज देतय. हा पप्पा. शिकवायचं असतं असं. ते तोंड लांब तोंड लांब. तोंड नुसतं तोंड घालायचं नाही मान नीट गं. पोट मागे त्याचं दाबलं जातंय. बघ किती रशी बघ आतमध्ये, बघ किती गेलंय. नवीन आणलं लागेल त्याला, उद्या आणतो आता नवीन. त्याचा कसा समजेल. तो असला तरच समजला. मोठी याचं काय समजायला 2 नंबर यायचं. काय नुसतं टोपरा आणायचं. हा टोपरा टोपरा चोपरा चोपरा टोपरा टोपरा ए बाळा तू म्हणून देत नाही. कसं बी नको त्याला बोलू. तर आता बाळ झोपलेलं आहे आमचं आणि आता या झोपायचं. तर यांचं पण काय चाललं बघा. मी तर व्हिडिओ एडिट करते कारण आत्ता व्हिडिओ एडिट केले ना मग मला दुपारी झोपायला भेटलं म्हणजे पटकन टाकायचे नाही झोपायचं. वाजल्यात किती माहिती आहे का 1ला 10 मिनटं मागेल. आणि हे आता काय बोलले हा आता काय बोलले की असंच जर फोन घेऊन राहिलो ना आपण तर सकाळ होईल तर माहिती नाही पडणार. यांना ती माहिती नाही पडणार. माझं मी एडिट आता 2 मिनटाचं काम आहे. बघितलं कसा टेडीला फेकताय. हा नौटंकी 1 नंबर नौटंकी. दिसते की नाही मी. हा चिकना दिसतंय. माझ्या काकान बी एवढा गोरा गोरा फक्त कमी झाली ती. होल होल जी गणपती जायची गणपतीची बाप्पा झाली. 6 स्लिम ड्रीम. अरे बस स्लिम ड्रीम. होली होती. होली नंतर गणपती आले. आता गणपती नंतर दिवाळीत बोलते नाही. दिवाळीत सगळं खायला लागतं ना मग दिवाळी नको. आता तर हे पण सोडले
गौरांसारखं यांना पण येड आहे, नुसतं त्याला चिवळायचं. आपण येतो. हां, गौरान नुसतं जवळ जाऊन. आणि ते यो पण असा आहे ना तो छोटा, की त्याला बिलकुल रडू येणार नाही गौरांश करेल तेव्हा. चला बाबा 1 वाजलेलं आहे. मी दुपारी छान झोप काढलेली, दोघं सुद्धा झोपलेत. आता आम्ही सुद्धा मस्त झोपतो. बघू किती झोपायला भेटते. हा तर एकदम गाढ झोपला आहे. पण मी जेव्हा झोपायला जाईल ना तेव्हा बरोबर उठेल तो. असं आहे बघा. आता मी 1:15ला म्हणजे आता जाईल झोपायला, तर लगेच कसा उठेल बघाच. एक तर रात्रीची झोप मला एवढी इम्पॉर्टंट आहे ना, दुपारची नाही भेटली तरी चालेल, पण मला रात्रीची झोप पाहिजे, असं आहे माझं. चलो ब्लॉग इथंच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त राहा, काळजी घ्या. सगळे काय बोलतात फिवर चालू आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय. पाटील, हो पाटील, बाय बाय. बळा बबडू पण आमचा बाय करतोय. बबडू आता उठेल. मम्मी उठ, नाही ना, पप्पा जागणार आहे ना. अरे बाबा, जागणार आहे बोलल्यावर लगेच तिकडं वाटर करून झोपले. चला माझी पण थोडीशी व्हिडिओ एडिट आहे, थोडीशी. आता मी झोपते.